तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. हो, थलपती विजयच्या बाबतीत अगदी हेच घडलंय. 2 वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि निवडणुकीत मिळवलेला ऐतिहासिक विजय, या सगळ्या गोष्टी ऐकायला जशा सोप्या वाटतात तशा त्या अजिबात नसतात. पण विजयने ही किमया खूप सहजपणे करून दाखवली. म्हणून संपूर्ण देशभरात फक्त आणि फक्त विजयची चर्चा सुरू आहे आणि यासोबत विजयच्या संपत्तीचीही चर्चा जोरात आहे. थलपती विजयची संपत्ती नेमकी किती आहे, ती त्यानं कशी कमवली आणि एक अभिनेता ते राजकारणी या प्रवासात त्यानं किती मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं, असे अनेक प्रश्न आज अनेकांना पडले आहेत. म्हणून आजच्या पैसा पाणीच्या या व्हिडिओमध्ये आपण थलपती विजयच्या A to Z संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर आणि तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. मंडळी, तामिळनाडूमध्ये विजयच्या पक्षानं तब्बल 108 जागा जिंकत इतिहास रचला. विजय आता तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही होईल कदाचित. राजकारणात भल्या भल्यांना नमवणाऱ्या विजयनं याआधी त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. म्हणून या जोसेफ विजयला थलपती विजय या नावाने ओळखलं जातं. आता एखादा राजकीय नेता चर्चेत आहे आणि ऑफिशियल बाब त्याच्या संपत्तीची माहिती देणार नाही, असं तर होणार नाही. असो, विजयने आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार विजयची एकूण संपत्ती तब्बल 603.20 कोटी रुपये आहे. हो, बरोबर ऐकलं. आणि काही मीडिया रिपोर्ट्स तर हीच रक्कम 624 कोटींपर्यंत सांगतात. आता या संपत्तीचा ब्रेकडाऊन पाहिला तर चित्र अजून इंटरेस्टिंग होतं. विजयच्या संपत्तीपैकी जवळपास 404.58 कोटी ही जंगम मालमत्ता आहे, म्हणजे रोख रक्कम, बँक ठेवी, गाड्या, सोनं, चांदी वगैरे वगैरे. आणि 198.62 कोटी ही स्थावर मालमत्ता, म्हणजे जमीन, इमारती, प्रॉपर्टी. म्हणजेच विजयने आपले पैसे प्लॅनिंग करून सुरक्षित ठिकाणी गुंतवले आहेत. सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे विजयच्या एका बँक खात्यात तब्बल 213.36 कोटी रुपये आहेत आणि याशिवाय वेगवेगळ्या बँकांमध्ये 100 कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे. म्हणजेच एकीकडे तो स्क्रीनवर ऍक्शन हिरो आहे, पण पैशाच्या बाबतीत अगदी शांत आणि स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की एवढी संपत्ती आहे म्हणजे नक्कीच मोठं कर्जही असेल, पण इथेच विजय वेगळा ठरतो. कारण त्याच्यावर कोणतंही मोठं कर्ज नाही. या उलट त्याने इतरांना जवळपास 75 कोटींच्या आसपास कर्ज दिलंय. त्याच्या कमाईच्या स्रोतांबद्दल बोलायचं झालं तर अभिनय हा त्याचा कमाईचा मुख्य स्रोत होताच, पण त्याचसोबत प्रॉपर्टीचं भाडं, बँकेतील व्याज, यातून तो वर्षाला जवळपास 184.53 कोटी रुपये कमवतो. म्हणजे दरवर्षी त्याची संपत्ती अजून वाढतच चालली आहे. आता एखादा साऊथचा सुपरस्टार आहे आणि आलिशान गाड्यांचा विषय आला नाही असं कधी होईल का बरं? मंडळी, विजयच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक लक्झरी गाड्या उभ्या आहेत. जसं की BMW 530D, BMW i7 इलेक्ट्रिक लक्झरी सेडान, टोयोटा वेलफायर आणि लेक्सस यासारख्या प्रीमियम गाड्या विजयकडे आहेत. या गाड्या फक्त स्टेटस दाखवण्यासाठी नाहीत, तर विजयच्या लाईफस्टाईलचा तो एक भाग आहे. दागिन्यांबद्दल बोलायचं झालंच तर त्याच्याकडे 1.35 कोटींचं गोल्ड आणि सिल्वर आहे आणि त्याच्या पत्नीच्या ज्वेलरीसह ही रक्कम 5 कोटींपेक्षा जास्त जाते. म्हणजे विजयने आपल्या संपत्तीचं डायव्हर्सिफिकेशनही चांगलं केलंय. पण या सगळ्यात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे विजयचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आजच्या काळात अनेक सेलिब्रिटी शेअर्स किंवा क्रिप्टो किंवा रिस्की इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे टाकतात. इथे विजयने जास्तीत जास्त भर दिलाय तो रिअल इस्टेट आणि बँक डिपॉझिटवर. म्हणजेच कमी जोखीम पण स्थिर वाढ, अगदी वॉरन बफे स्टाईल. आता विचार करा, एक अभिनेता जो 3 दशकं इंडस्ट्रीवर राज करतो आणि मग अचानक राजकारणात एंट्री घेतो आणि तिथेही पहिल्याच फटक्यात इतिहास घडवतो आणि त्याच वेळी 600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा मालकही असतो. ही गोष्ट साधी नाहीये, तर ही एक दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध माणसाची खून असल्याचं दर्शवतं. असो मित्रांनो, थलपती विजयचा हा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो की आयुष्यात फक्त कमवणं महत्वाचं नाही, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि पैशाचं व्यवस्थापन करणं जास्त महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? विजयचा हा आर्थिक गेम प्लॅन योग्य आहे का आणि राजकारणातही तो असाच यशस्वी ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच पॉवरफुल पैसा पाणीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.